गेले आठवडाभर झालेल्या पावसाने सबंध राज्यात थैमान घातले। काही ठिकाणी पूल कोसळले, इमारती पडल्या, रस्ते खचले, दरडी कोसळल्या। या घटनांमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले। मुंबईच्या मिसिंग लिंकवर दरडी कोसळली आणि मुंबईला जाणारा मार्ग बंद झाला। हजारो वाहने रस्त्यात अडकली। बांधकामावर सरकारवर प्रचंड टीका झाली। अशा वेळेला अजून एक मुद्दा प्रचंड प्रकाशझोतात येतोय, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेले गडकिल्ले, वाडे। ही बांधकामं इतकी वर्ष झाली पाऊस वारा झेलत अगदी अखंडपणे मजबूत स्थितीत उभी आहेत। याचे कारण काय? त्यामुळे सरकारवर, त्यांच्या बांधकामावर प्रचंड मोठी टीका होताना पाहायला मिळत आहे। छत्रपती शासन आणि आत्ताचं शासन यामध्ये नेमका काय फरक आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राईम एक्सपोज। छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले फक्त संरक्षणासाठी नव्हे तर भूगोल आणि पर्जन्यमान, पाण्याचा निचरा लक्षात घेऊन उभारले। अनेक किल्ल्यांवर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी दगडी नाले, उतार, जलनिचऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती। पाण्याची टाकी, तलाव आणि साठवण व्यवस्था अशी बांधली की पावसाचं पाणी साठेल पण तटबंदीला धोका निर्माण होणार नाही। दगडांची निवड, चुन्याचा वापर आणि डोंगराच्या नैसर्गिक रचनेची सुसंगत बांधकाम यामुळे अनेक किल्ले आजही मजबूत स्थितीत उभे आहेत। किल्ल्यांची जागा निवडताना डोंगराचा उतार, पावसाचे प्रमाण आणि संरक्षण याचा विचार केला। स्थानिक दगडांचा वापर केल्यामुळे बांधकाम टिकाऊ झाले। त्या काळी बांधकाम करत असताना केवळ हाताची साधने आणि मानवी श्रम होते, तरीही अनेक किल्ले आजही दिमाखात उभे आहेत। याचे कारण नियोजन, गुणवत्तेवर भर आणि देखभाल हे आहे। त्या काळी डोंगर कापण्याऐवजी नैसर्गिक रचनेचा वापर केला गेला। याउलट आज JCB, क्रेन, कॉन्क्रीट अशी अनेक साधने उपलब्ध आहेत, तरीही बांधकाम छत्रपतींच्या काळातील बांधकामाच्या तुलनेत मजबूत का होत नाहीत यावर अनेक प्रश्न उपस्थित होतात। कामाचा दर्जा तपासला जातो का? देखभाल वेळेवर होते का? नैसर्गिक परिस्थितीचा पुरेसा विचार केला जातो का? सार्वजनिक पैशातून होणाऱ्या कामांमध्ये गुणवत्ता किती महत्त्वाची आहे हे मानले जाते का? आज प्रत्येक कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होताना दिसत आहे। सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर भ्रष्टाचारावर प्रचंड टीका करतानाही दिसत आहेत। अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी पगाराच्या तुलनेत कितीतरी पटीने सोने, चांदी, पैसा, प्रॉपर्टी हे भ्रष्टाचाराच्या कुरणातून मिळवलेले पाहायला मिळत आहे। लाचलुचपत खात्याच्या रोज कुठं ना कुठं धाडी पडत आहेत। सार्वजनिक पैशावर अशा पद्धतीने सरकारमध्ये बसलेले लांडगे जर लचके तोडू लागले तर हा पैसा पूर्ण ताकदीने सार्वजनिक कामासाठी कसा वापरला जाणार? आजकाल प्रत्येकाला मला यामध्ये काय मिळते का याचंच पडलेलं दिसतंय। त्यामुळे सरकारच्या वतीने होणाऱ्या प्रत्येक कामांमध्ये गुणवत्ता, दर्जा आणि देखभाल वेळेवर होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि यासाठी कडक कायदाही बनवणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। छत्रपतींच्या काळात जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून कामं केली जात होती। आज कुठला राजकीय नेता जनतेचे हित डोळ्यासमोर पाहतोय हे तुम्हीच सांगा। सिमेंटचे रस्ते वर्ष 2 वर्षातच उकडत आहेत। जनतेच्या डोळ्यासमोर अनेक रस्त्यांची निकृष्ट कामं पाहायला मिळत आहेत, परंतु यावर कुणीच काही बोलत नाही, कुणी विरोधही करत नाही। सगळ्यांचेच हात बरबटलेले आहेत का हाही प्रश्न पडतो। त्यामुळे छत्रपती शासन आणि आताचं शासन याची तुलनाच होऊ शकत नाही। अगदी कामाचं टेंडर निघण्यापासून ते काम पूर्ण होईपर्यंत अनेक ठिकाणी हात ओले केले जातात। यासाठीही आता जनतेनेच रस्त्यावर उतरणे महत्त्वाचे ठरणार आहे। भ्रष्टाचारात बुडालेले हे बोके वेळीच ठेचले पाहिजेत, अन्यथा पूल पडत राहतील, रस्ते खचत राहतील, इमारतीखाली माणसं गाडली जात राहतील, पण तुम्ही आम्ही हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत राहणार आहोत। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये लिहा आणि प्राईम एक्सपोज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।